नमस्कार. आपल्यासोबत आहेत आरती दिनकर मॅम. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार मॅम. नमस्कार. मॅम, कसा आहे तुमचा मूड? खूप मस्त वाटते मला इथे येऊन. म्हणजे अगदी असं वाटतं की आपण स्वर्गातून थोडंफार जवळ आले स्वर्गाचे असं वाटते. कारण या पुस्तक प्रदर्शनामध्ये आहे मी आणि एक कुसुमाग्रजांच्या म्हणजे माझे आवडते लेखक कवी, तर त्यांच्या दरबारात म्हटलं तरी चालेल. मी आज इथे आलेली आहे आणि मला अत्यंत आनंद झालेला आहे की मला ह्या मराठी विश्व संमेलनामध्ये भाग घ्यायला मिळतो आहे. मी माझं हे परम भाग्य समजते आहे. कालचा आपला मराठी गौरव दिन होता, तर त्यानिमित्ताने पण मला खूप एक मान अशी उंचावून असं अभिमानास्पद असं वाटते की आपल्या मराठी म्हणजे आज इतकं जवळ, अगदी मनाला जवळ आणण्याचं सामर्थ्य जर कोणाचं असेल तर ते मराठी भाषेचं आहे असं वाटतं. आणि जसा ध्यास आहे मराठी तसा श्वास आहे मराठी. आणि मराठीसाठी म्हणजे वाटेल ते म्हटलं ना तर तसं काहीसं माझं आहे. मी गोव्यात असते. मी डॉक्टर आरती दिनकर, होमिओपॅथी तज्ज्ञ आणि समुपदेशक. मी पणजीला प्रॅक्टिस करते. आणि इथे येऊन मला असं वाटलं की ह्या इतकं सुंदर त्यांनी आयोजन, प्रयोजन आणि नियोजन केलेलं आहे की जेणेकरून आम्ही ज्या बाहेरगावून म्हणजे बृहन महाराष्ट्रामधून ज्या आलेलो आहोत, महाराष्ट्राबाहेरचे गोवा वगैरे, तर ह्या लोकांसाठी म्हणजे हे जरी आम्हाला तिथे डिरेक्टली असं व्यासपीठ मिळालं नाही तरीसुद्धा कुठेतरी आम्ही त्या व्यासपीठात जवळ आहोत. हे आपलं आहे मराठी. आणि ह्याचा जो सगळ्याच गोष्टींचा आम्ही आता पुस्तकांचा आस्वाद घेतो आहे किंवा जेवणाचा आस्वाद घेतो आहे. इतकं सुंदर वाटलं. 2 दिवस झाले कालपासून आम्ही इथे आहोत आणि खूप छान एन्जॉय करतो आहे की हे असं वाटते की आपण कुठेतरी एक माहेरी आलो आहेत. खरं तर हा जो एक कुठेतरी एक मनाला एक नवीन असं काहीतरी पालवी फुटल्यासारखं झालं आहे. उत्साह, आनंद. आणि या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की 7 समुद्रापलीकडे जाऊनसुद्धा स्टेट्समधनं किंवा काही काल लोकांशी माझ्या ओळखी झाल्या जर्मनीहून आलेले किंवा की तिथेसुद्धा कशी छान प्रमाणात मराठी पोहोचलेली आहे. आणि इव्हन ते म्हणाले की काल मला भेटले ते आणि म्हणाले की आम्ही मित्र महिन्यातून एकदा महाराष्ट्र मंडळ जमतं त्यांचं आणि ते स्वतः शक्यतो म्हणजे जाईल तेवढं आम्ही मराठीच बोलतो. त्यामुळे मला इतकं छान वाटलं की बापरे. इव्हन आमच्या गोव्यातसुद्धा ना इतकं छान आहे. म्हणजे मी मराठी राजभाषा निर्धार समिती याच्यातून आम्ही पदाधिकारी आहोत दोघीजणी. तर त्याच्यातून आम्ही मराठी भाषेसाठी आम्हाला काय करता येईल जास्तीत जास्त. तिथे कोकणी आहेच आहे, ती बोलीभाषा आहे, ओके. पण आमची जी भाषा आहे, माझी स्वतःची जी भाषा आहे आणि मला जी जवळची वाटते, माझी आई, माझी मावशी, काय वाटेल ते म्हटलं तरी चालेल, जे काही आपलं जवळचं नातं असतं ते माझं मराठीशी निगडीत आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे मला कुठेतरी नाही असं वाटतं की आपण जेव्हा मराठी ह्या विश्वसंमेलनात सहभागी होतो आहे तेव्हा हे संमेलन हे सगळ्यांसाठीच आहे. जे आमच्यासाठी तर आहेच आहे, पण बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा की जेणेकरून ते मनाला जवळ आणते आपल्याला. कुठेतरी इथली पुस्तकं बघितली तर मी इतकी सुंदर म्हणजे वेडावून गेली की आता मला खूप पुस्तकं विकत घ्यायची आहेत. मी किती आता जाताना मला फ्लाईटने समजा जायचं असेल तर मी कशी घेऊन जाऊ. म्हणून ते म्हणाले की कुरिअरनी देऊ वगैरे. अशा पद्धतीचं आमचं कोणाकोणाशी संवाद झालेले आहेत. इतके सुंदर प्रकाशन आणि इतकी सुंदर धर्तीची पुस्तकं. म्हणजे इव्हन म्हणजे मला जे कधीतरी वाटलं होतं की आपल्याला ही पुस्तकं मिळणार नाहीत, तर ते आज आता मला इथे मिळत आहेत. त्याचा मला अप्रतिम आनंद होतो आहे. आणि याच्यासाठी मी विश्व मराठी संमेलनाला धन्यवाद देईन, त्यांचे आभार मानीन. आणि यांचं आयोजन, प्रयोजन आणि नियोजनासाठी मी शतशः आभारी आहे त्यांची की त्यांनी आम्हाला इथे येऊन एक संधी दिली इथे येण्याची. मागच्या वर्षी पण मी पुण्याला होते. बहुतेक प्रत्येक वर्षी मी विश्व मराठी साहित्य संमेलनात असते गोव्याहून. आणि मला याचा खूप आनंद आणि अभिमान आहे की मी मराठीशी निगडीत आहे. मराठी माझीच भाषा आहे आणि त्याच्याच माझ्या शरीरात, मनात सगळीकडे रुजलेली आहे. आणि त्याचं आता झाड सगळीकडे इव्हन परदेशात पण फोफावतं आहे. तर ते खूप आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं.